मुंबईतल्या चेंबूर भागामध्ये बिल्डर सुशील रहेजाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे। बिल्डर सुशील रहेजाने एका कर्मचाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रहेजाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। आपण हे दृश्य चेंबूरमध्ये पाहतोय। बिल्डरच्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे। या बिल्डरने एका कर्मचाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे वंचित बहुजनचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आपण पाहतोय महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड करताना दिसत आहेत। एका मराठी तरुणाला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या चेंबूर इथं ही घटना घडली आहे। बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आलेली आहे। वंचित बहुजनचे कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले आहेत। मराठी कार्यकर्त्याला मराठी तरुणाला शिवीगाळ केल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप या वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, नेमकं प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सुशील रहेजा बिल्डर आहे त्याच्याकडे जे काम करत असलेला राहुल या तरुणा शुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केलेली होती। ऑफिसमध्ये सर्व स्टाफ समोर त्याला मारहाण केली होती। यावरून वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। रहेजा बिल्डरच्या विरोधात मुंबईतल्या गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरी सुद्धा बिल्डरला आहे तो अटक केले नाही। त्यामुळे आक्रमक होत वंचितच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि याशिवाय इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मिळून आज बिल्डर त्यांच्या रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। यावेळी बिल्डर आहेत ते पळून गेले त्या ठिकाणून। मात्र नक्कीच धन्यवाद गिरीश या सविस्तर माहितीसाठी। तर एका मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप या वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला।